सो हाय एव्हरीवन, आपण 12th बायोलॉजीचा रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन टॉपिक स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण रेस्पिरेशनपर्यंतचा पोर्शन कंप्लीट केला. त्यामध्ये डेफिनेशन, ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याचे ऑर्गन्स, त्यानंतर मग पर्टिक्युलर एक मेकॅनिझम, मग रेग्युलेशन सगळं बघितलं. सो आता आपण बघू सर्क्युलेशन, दॅट इज सर्क्युलेशन इन ॲनिमल्स. So this is 8.8 part of the lesson. So circulation in animal by special fluid, म्हणजे circulation in animals हे कंडक्ट केले जातं बाय स्पेशल फ्लुइड दॅट इज ब्लड अँड लिम्फ. ॲनिमलच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये दोन मेन फ्लुइड्स असतात, दॅट इज ब्लड अँड लिम्फ. मग सर्क्युलेशन इन ॲनिमलमध्ये पार्ट आहे दॅट इज ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम. हे ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम हायर ॲनिमल्समध्ये असतात, लोअर ॲनिमल्समध्ये ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम नसते. सो हायर ॲनिमल्स म्हणजे कोणते, दॅट इज फ्रॉम ॲनिलिडा टू कॉर्डाटा, ॲनिलिडा टू कॉर्डाटा, आणि हे कंडक्ट केलं जातं बाय द फ्लुइड दॅट इज ब्लड. सो इन ह्युमन्स ऑल्सो देर इज अ ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम. सो आपण टाईप्स बघू ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीमचे. दोन मेन टाइप्स आहे, दॅट इज ओपन सर्क्युलेशन अँड क्लोज सर्क्युलेशन. सो ओपन सर्क्युलेशन मीन्स जिथे बॉडी कॅव्हिटी असते, मीन्स जे ब्लड आहे ते डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीमध्ये फ्लो होत असते, त्याच्यात वेसल्स वगैरे नसतात. सो ओपन सर्क्युलेशन मीन्स थ्रू द बॉडी कॅव्हिटी, दॅट इज कॉल्ड ॲज हिमोसिल्स. सो वेसिसिरियल जे ऑर्गन्स आहे, म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम असते, त्या ॲनिमल्समध्ये वेसिसिलियर जे ऑर्गन आहे ते डायरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये असतात जिथे ब्लड प्रेझेंट असते. मीन्स बॉडी कॅव्हिटीमध्ये ब्लड पण असणार आणि डायरेक्ट वेसिसिरियल ऑर्गन्स पण असणार. ओके. सो आणि जे एक्सचेंज ऑफ मटेरियल्स आहे तिथे ब्लड वेसल्स नाही, कॅपिलरीज नाही, वेन्स नाही. सो डायरेक्टली ब्लड टू सेल्स और टू टिश्यू, म्हणजे डायरेक्टली ब्लड सेलपर्यंत जाणार, वेसल्स कॅपिलरीज असं काही सिस्टम तिथे नसते. सो आपण पाहिलं ओपन सर्क्युलेशन मीन्स ब्लड डायरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये फ्लो होणार. सो दॅट इज हिमोसिल्स. आणि जे वेसिसिरियल ऑर्गन्स आहे ते डायरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असणार जिथे ब्लड ओपनली फ्लो होत आहे. आणि जे एक्सचेंज ऑफ मटेरियल आहे ते डायरेक्ट ब्लड टू सेल्स अँड टू टिश्यूज होणार. सो आणि जे ब्लडचं फ्लो आहे, आता एखादी गोष्ट फ्लो होत आहे त्याला पर्टिक्युलर प्रेशर असतं. सो इन दोज ॲनिमल हू शोज ओपन सर्क्युलेशन, त्यामध्ये जे ब्लड फ्लो आहे ते लो प्रेशरनी होतं आणि त्या ब्लडमध्ये HBs नसतात. सो HB नसते. आता सपोज HB नाही आहे, सो तर मग काय होणार, ते ब्लड कशा टाईपचं असणार. आपण बघितलं होतं की जो ब्लडला रेड कलर असतो इट इज बिकॉज ऑफ HB. सपोज HBs नाही आहे तर ब्लडला रेड कलर राहणार नाही. सो देर इज नो HB मीन्स नो रेड कलर इन अ ब्लड. सो ब्लड फ्लो इज बाय लो प्रेशर अँड नो HB. रेस्पिरेटरी कॅरियर म्हणून आपण HB शिकलो रेस्पिरेशनमध्ये. ओपन सर्क्युलेशनमध्ये HB प्रेझेंट राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं की ओपन सर्क्युलेशन मध्ये नो HB, बट इन क्लोज सर्क्युलेशन देर इज अ HB. सो आणि हे जे ओपन सर्क्युलेशन आहे ते जे ॲनिमल्स आहेत, जे हायर ॲनिमल्स आहे ॲनिलिडा टू कॉर्डाटा, त्यामधले ऑर्थोप्रोड्स आणि मॉल्युस्कन्स शो करतात. बेसिकली एक्झाम्पल घ्यायचं झालं इझिली तर कॉकरोच. सो कॉकरोच शोज ओपन सर्क्युलेशन सिस्टीम. त्यामध्ये ब्लड डायरेक्टली फ्लो होतं आणि त्या ब्लडमध्ये HB प्रेझेंट नसते. सो नेक्स्ट पॉईंट ऑफ ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम इज क्लोज सर्क्युलेशन. इथे ब्लड वेसल्स, कॅपिलरीज प्रेझेंट असणार. यामध्ये आता ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे तर ब्लडचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही सेल्स आणि टिश्यू सोबत. सो नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यूज. आणि जे इंटरमिजिएट फ्लुइड असतं, एखाद्या दोन वस्तूचा कॉन्टॅक्ट आहे त्यात एक इंटरमिजिएट असतं. सो दॅट इज लिम्फ. इथे लिम्फ पण प्रेझेंट असणार आणि HB पण प्रेझेंट असणार, बट इन ओपन सर्क्युलेशन देर इज नो HB. हे लक्षात ठेवायचं. आणि इथे जे ब्लड आहे ते हाय प्रेशरने फ्लो होणार
इथे लो प्रेशरनी फ्लो होतं, इथे हाय प्रेशरनी, बिकॉज इथे ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे. आता क्लोज सर्क्युलेशनचे 2 टाईप्स असतात. मीन्स आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीमचे 2 टाईप्स आणि त्या 2 टाईप्समध्ये क्लोज सर्क्युलेशनचे 2 टाईप्स. सो दॅट इज सिंगल सर्क्युलेशन अँड डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे जे ब्लड आहे ते हार्टमधून एकाच वेळेस पास होणार, दॅट इज वन्स. मीन्स डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये जाणार, हार्ट टू गिल्स. मीन्स गिल्स हे ॲक्वेटिक ॲनिमल्समध्ये असतात, सो दॅट इज फिशेस वगैरेमध्ये. सो डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टमध्ये जाणार टू गिल्स, देन तिथे ऑक्सिजनेशन होणार. ते ऑक्सिजनेशन झाल्यावर ते प्रत्येक बॉडी पार्टला प्रोव्हाइड केले जाणार आणि बॉडी पार्टमधनं अगेन ते बॉडी पार्ट्समध्ये डिऑक्सिजनेट होणार आणि नंतर ते आणखी हार्टमध्ये जाणार. सो हार्टमधनं एकाच वेळेस ब्लड ट्रान्सफर होतं, डबल ट्रान्सफर होत नाही. सो एकाच वेळेस ट्रान्सफर होतं, दॅट इज सिंगल सर्क्युलेशन. ही जे सायकल आहे ती 1 वे आहे. हार्टमधनं एकच टाईम ब्लड जाणार, 2 टाईम नाही. सो दॅट इज वन्स, दॅट इज सिंगल सर्क्युलेशन. आणि याचं एक्झाम्पल आहे फिशेस. आता फिशेस आहे तर जे ॲनिमल्स सिंगल सर्क्युलेशन शो करतात, फॉर एक्झाम्पल फिशेस, त्यांच्या हार्टला वेनस हार्ट म्हटलं जातं. सो हा वर्ड लक्षात ठेवायचा. MCQs और आयदर एंट्रान्सेसमध्ये विचारल्या जाऊ शकतात. सो दॅट इज वेनस हार्ट फिशमध्ये असतं आणि हे सिंगल सर्क्युलेशन शो करतं. सो नेक्स्ट इज डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन मीन्स हार्टमधनं डबल म्हणजे 2 वेळेस ब्लड ट्रान्सफर होणार. सो दॅट इज ट्वाईस. हार्टमधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्समध्ये जाणार, जिथे ते प्युरिफाय होणार और आयदर ऑक्सिजनेटेड होणार. ऑक्सिजनेशन झालं ते अगेन हार्टमध्येच येणार. हार्टमधनं लंग्समध्ये आणि लंग्समधनं अगेन हार्टमध्ये. ह्या इथपर्यंत म्हणजे हार्टपासनं लंग्समध्ये आणि लंग्सपासनं नंतर हार्टमध्ये, या वेळेला पल्मोनरी सर्क्युलेशन म्हणतात. आणि नंतर हार्टमधनं टू वेरियस बॉडी पार्ट जिथे ते डिऑक्सिजनेट होणार आणि अगेन हार्टमध्ये जाणार, याला सिस्टमॅटिक सर्क्युलेशन म्हणतात. सो दॅट इज पल्मोनरी सर्क्युलेशन मीन्स हार्टमधनं लंग्समध्ये आणि लंग्समधनं ऑक्सिजनेशन होऊन अगेन हार्टमध्ये, दॅट इज पल्मोनरी सर्क्युलेशन. आणि नंतर हार्टमधनं बॉडी पार्ट्समध्ये डिऑक्सिजनेशन होणार आणि हार्टमध्ये येणार, दॅट इज सिस्टमिक सर्क्युलेशन. आपलं जे ह्युमन हार्ट आहे ते डबल सर्क्युलेशन शो करतं. सो डबल सर्क्युलेशनचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर ह्युमन हार्ट म्हणून द्यायचं आणि सिंगल सर्क्युलेशन एक्झाम्पल दॅट इज फिशेस. सो आतापर्यंत आपण शिकलो. आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम स्टार्ट केली. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम हायर ॲनिमल्समध्ये शो होते, दॅट इज ॲनिलीड टू कॉर्डाटा. आणि जे मेन फ्लुइड आहे दॅट इज ब्लड. नंतर आपण टाईप्स बघितले, दॅट इज ओपन सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशन. ओपन सर्क्युलेशन मीन्स बॉडी कॅव्हिटी, म्हणजे ब्लड डायरेक्टली बॉडी कॅव्हिटीमध्ये जाणार. नो ब्लड वेसल्स, नो कॅपिलरीज, दॅट इज हिमोसिल्स. जे वेसिसिरियल ऑर्गन्स आहेत ते डायरेक्ट बॉडी कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असतात, जिथे ब्लड ऑलरेडी प्रेझेंट आहे. देन जे मटेरियलचं एक्सचेंज आहे ते डायरेक्ट ब्लड टू सेल्स, सेल्स टू ब्लड. देर इज नो ब्लड वेसल्स. सो नेक्स्ट जे ब्लड फ्लो आहे ते लो प्रेशरनी होणार, बिकॉज इथे वेसल्स प्रेझेंट नाही आहे, ब्लड डायरेक्टली फ्लो होत आहे. आणि इथे HB प्रेझेंट राहत नाही, दॅट इज नो HB. याचे एक्झाम्पल ऑर्थोपोड्स और मोलुस्कन्स और मोलुस्का. देन क्लोज सर्क्युलेशन, इथे ब्लड वेसल्स प्रेझेंट राहतात. नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ सेल्स अँड बॉडी टिश्यू बिकॉज ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे. आणि जे इंटरमिजिएट फ्लुइड आहे ते लिम्फ, इथे लिम्फ प्रेझेंट असतं आणि ब्लड हाय प्रेशरनी फ्लो होतं आणि ब्लडमध्ये HB प्रेझेंट असते. आणि क्लोज सर्क्युलेशनचे 2 पार्ट्स, दॅट इज सिंगल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन मीन्स ब्लड एकाच वेळेस हार्टमधून जाणार, डबल नाही. आणि डबल सर्क्युलेशन मीन्स डबल फ्लो होणार, हार्टमधनं डबली फ्लो होणार, दॅट इज ट्वाईस. डबल सर्क्युलेशनमध्ये 2 पार्ट, पल्मोनरी सर्क्युलेशन, सिस्टमिक सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन मीन्स हार्ट टू लंग्स, लंग्स टू हार्ट. सिस्टमिक सर्क्युलेशन मीन्स
हार्ट टू व्हेरियस बॉडी पार्ट, तर डिऑक्सिजनेट होणार आणि तिथनं अगेन हार्ट, दॅट इज सिस्टमिक सर्क्युलेशन. पल्मोनरी सर्क्युलेशन आणि सिस्टमिक सर्क्युलेशन मिळून डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन, सिंगल सर्क्युलेशन हे क्लोज सर्क्युलेशनचे टाईप्स. क्लोज सर्क्युलेशन अँड ओपन सर्क्युलेशन हे ब्लड वॉस्क्युलर सिस्टमचे टाईप्स. ओके, हे असा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सो हा झाला आपला पार्ट, दॅट इज ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. सो आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम कंप्लीट केली. सो नेक्स्ट पॉईंट इज दॅट इज 8.9. हा आपण 8.8 शिकलो. नंतर 8.9 दॅट इज सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन्स. आतापर्यंत आपण ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम जनरली बघितली. आता आपण ह्युमन्सची जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ते पाहू. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमनमध्ये 2 सिस्टीम्स असतात, दॅट इज ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम मीन्स ब्लडचे जे काही टाईप्स आहे त्याच्याशी रिलेटेड, आणि लिम्फॅटिक सिस्टीम मीन्स लिम्फशी रिलेटेड. सो सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन्समध्ये ब्लड असतं, हार्ट, ब्लड वेसल्स हे 3 मेजर पोर्शन असतात, मीन्स मेजर पार्ट जे सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ॲक्टिव्ह असतात. आणि हे 3 पार्ट्स रिस्पॉन्सिबल असतात ट्रान्सपोर्ट अँड हिमोस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. ट्रान्सपोर्ट मीन्स मटेरियल्स ट्रान्सपोर्ट होणार, एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार, रेस्पिरेशन होणार. हिमोस्टॅसिस इज अ प्रोसेस. देन प्रोटेक्शन, आपली जी बॉडी आहे प्रत्येक सेलला, टिश्यूला ऑक्सिजन जर पोहोचलं नाही तर ते मीन्स डॅमेज होणं स्टार्ट होतं, जे आपण रेस्पिरेशनमध्ये शिकलो होतो. दॅट इज जर सपोज कार्बन मोनॉक्साईड पॉयझनिंग शिकलो आपण, जिथे ऑक्सिजन ब्लडपर्यंत सेलपर्यंत न जाता कार्बन मोनॉक्साईड जाते, किंवा ऑक्सिजन कंडक्शनसाठी जर कार्बन मोनॉक्साईड आणि हिमोग्लोबिन कंडक्ट झाले तर हिमोग्लोबिन ऑक्सिजन सोबत कंबाईन व्हायसाठी प्रेझेंट राहत नाही. सो तिथे डॅमेजिंग स्टार्ट होतं नंतर. सो ती डॅमेजिंग स्टॉप होण्यासाठी ही सिस्टम ॲक्टिव्ह असते. सो अशाच टाईपच्या प्रोटेक्शनसाठी इट इज रिस्पॉन्सिबल. सो सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन्समध्ये 2 सिस्टीम असतात, दॅट इज ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम. यामध्ये 3 मेजर पार्ट असतात, दॅट इज ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स. लंगसुद्धा असतात, बट ते रेस्पिरेशनमध्ये थोडं इन्क्लूड असतं. सो दॅट इज ब्लड, हार्ट आणि ब्लड वेसल्स हे रिस्पॉन्सिबल असतात ट्रान्सपोर्टेशन, हिमोस्टॅसिस अँड प्रोटेक्शन. सो नाव आपण ब्लड डिस्कस करू. व्हॉट इज ब्लड मीन्स ॲक्च्युली जे आपण रेड कलरचं आपलं फ्लूइड पाहतो बॉडीमध्ये, ते कशाचं कंपोजिशन आहे, तिथे काय काय प्रेझेंट आहे ते आपण डिस्कस करू. ब्लडची जी स्टडी आहे, एखाद्या वस्तूची स्टडी, तर ती पर्टिक्युलर त्या थिंगसाठी असते. सो दॅट इज ब्लडची जी स्टडी आहे त्याला हिमोटॉलॉजी असं म्हणतात. सो स्टडी ऑफ ब्लड इज हिमोटॉलॉजी. एक नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये, सो नॉर्मल अडल्ट ह्युमन बिंगमध्ये 4 to 6 लिटर ब्लड प्रेझेंट असतं. आणि हे जे ब्लड आहे, म्हणजे हा जो ब्लड फ्लूइड आहे तो एम्ब्रियॉनिक मिझोडर्म पासनं ओरिजिनेट असतो. आता रिप्रोडक्शनच्या एंडिंग पार्टला जेव्हा जे फिटस आहे ते ग्रो होणं स्टार्ट होतं, त्याच्या आधी एक सेल ग्लास्टोडम फॉर्म होण्याची जी प्रोसेस असते त्यामध्ये 3 लेयर्स शिकले असाल तुम्ही, दॅट इज एक्टोडम, एंडोडम, मिझोडम. सो बेसिकली ब्लड इज ओरिजिनेटेड फ्रॉम एम्ब्रियॉनिक मिझोडम. सो हा जो ब्लड आहे ते स्लाइटली अल्कलाइन असतं, मीन्स त्याचा जो pH आहे तो 7.4 असतो. मीन्स 7 इज अ न्यूट्रल, 7.4 मीन्स स्लाइटली अल्कलाइन. ते स्लाइटली अल्किनिटी शो करतं और बेसिसिटी. नेक्स्ट स्लाइटली सॉल्टी असतं, विस्कस फ्लूइड असतं, मीन्स कम्प्लिटली लिक्विड असतं, थोडं विस्कस असतं. अँड हेवियर दॅन वॉटर, त्याची जी डेन्सिटी आहे ती वॉटरपेक्षा थोडी हेवियर असते. सो ब्लड इज बेसिकली व्हॉट द स्टडी ऑफ ब्लड इज हिमोटॉलॉजी. 4 to 6 liter in normal adult. Then it is originated from embryonic mesoderm. It is slightly alkaline. The pH is 7.4. Slightly salty, viscous fluid and heavier than water. This is blood. आणि आता ब्लडचे आणखी 2 टाइप्स होतात. दॅट इज ब्लडचे 2 टाइप्स, फ्लूइड प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट. फ्लूइड प्लाझ्मा
इज स्ट्रॉ कलर्ड अल्कलाइन विस्कस अँड फॉर्म्ड एलिमेंटमध्ये ब्लड सेल्स असतात जे 44% कंट्रीब्यूट करतात टू द ब्लड. सो आता ब्लडच्या फॉर्म्ड एलिमेंटमध्ये 3 टाईप्स असतात, दॅट इज RBCs, WBCs अँड प्लेटलेट. सो दिस इज ब्लड इथनं स्टार्ट केलं आपण, दॅट इज आपण कॅरेक्टर बघितले ब्लडचे. मग ब्लडचे 2 टाईप, दॅट इज फ्लुइड प्लाझ्मा, फॉर्म्ड एलिमेंट. फ्लुइड प्लाझ्माचे कॅरेक्टर दॅट इज स्ट्रॉ कलर्ड अल्कलाइन विस्कस अँड फॉर्म्ड एलिमेंट दॅट इज ब्लड सेल्स असतात 44% टोटल ब्लडच्या कंट्रीब्यूट करतात आणि प्रेझेंट असतात RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. आणि हे जे फ्लुइड प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट आहे हे सेंट्रीफ्युजेशन थ्रू सेपरेट करू शकतात. नाव व्हॉट इज सेंट्रीफ्युजेशन? सो हा सेंट्रीफ्यूज एक मशीन असते ज्यामध्ये आपण एखादी फ्लुइडमध्ये जर सपोज 2 लिक्विड प्रेझेंट आहे किंवा एक सॉलिड आहे एक लिक्विड आहे, इझिली सेपरेट करणं पॉसिबल नसतं लिक्विडमध्ये. सो ती एक मशीन असते जिथे टेस्ट ट्यूब टाकायचा, ती त्याची स्पीड असते फिरण्याची, त्या पर्टिक्युलर स्पीडनी जर आपण ते रोटेट केलं तर जे लिक्विड आहे त्याचे 2 डिफरंट लेयर्स सेपरेटली होतात. सो सेंट्रीफ्युजेशन थ्रू ब्लड प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट सेपरेट होतात. प्रॅक्टिकल्समध्ये आहे तुम्हाला व्हॉट इज सेंट्रीफ्युजेशन. ती एक मशीन असते, त्यांनी आपण 2 लिक्विड सेपरेट करू शकतो. सो दॅट इज सेंट्रीफ्युजेशन. फ्लुइड प्लाझ्मा आणि फॉर्म्ड एलिमेंट यांनी सेपरेट होऊ शकतात. सो आपण बघितलं ब्लडमध्ये 2 पार्ट्स, फॉर्म्ड एलिमेंटमध्ये RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स. सो नाव आपण फॉर्म्ड एलिमेंट डिस्कस करू. त्याच्यातला फर्स्ट पार्ट दॅट इज RBCs, दॅट इज रेड ब्लड सेल्स. सो रेड ब्लड सेल्स काय सेकंड नाव आहे दॅट इज इरिथ्रोसिट्स. हे ब्लडमध्ये खूप मॅक्सिमम प्रमाणात प्रेझेंट असतात, दॅट इज अबॅन्डंट. ह्याचा जो शेप आहे, ह्या सेल्सचा जो शेप आहे तो सर्क्युलर बायकॉन्केव्ह इन्युक्लिएटेड, दॅट इज इट इज सर्क्युलर बायकॉन्केव्ह अँड इन्युक्लिएटेड, बट इन कॅमल्स अँड लामा इट इज न्यूक्लिएटेड. हे जे असे शॉर्ट पॉईंट्स असतात ते MCQsमध्ये विचारतात किंवा एंट्रान्सेसमध्ये. सो हे लक्षात ठेवायचं. आणि थेरीमध्ये पण तुम्ही नोट केलं तर एक्झामिनरला थोडं जास्त इम्पॅक्ट पडतो. सो दॅट इज RBCsला दुसरं नाव इरिथ्रोसिट्स. हे खूप मेजर पोर्शनमध्ये प्रेझेंट असतात, दॅट इज अबॅन्डंट इन ब्लड, सर्क्युलर बायकॉन्केव्ह अँड इन्युक्लिएटेड असतात. याचा जो शेप आहे या सेल्सचा तो सर्क्युलर बायकॉन्केव्ह अँड इन्युक्लिएटेड. मी या प्रत्येक सेल्सचे जे डायग्राम आहे त्या तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. सो दॅट इज RBCs, सर्क्युलर बायकॉन्केव्ह अँड इन्युक्लिएटेड. आता आपण रेस्पिरेशनमध्ये शिकलो होतो की मी इवन सांगितलं पण होतं की ब्लड रेड का बरं असतं, बिकॉज त्यात RBCs प्रेझेंट असतात. आता RBCsमध्ये असं काय असतं की ते रेड कलर शो करतं, दॅट इज HB. आपण जेव्हा ओपन सर्क्युलेशन शिकलो त्यात मी सांगितलं नो HB मीन्स जे ॲनिमल्स ओपन सर्क्युलेशन शो करतात त्यात HB नसतं, मीन्स त्यांचं जे ब्लड आहे ते रेड नसतं. बट इथे आपण RBCsमध्ये HB प्रेझेंट असतं. सो HB प्रेझेंट आहे मीन्स ब्लड रेड राहणार. HB इज रेस्पिरेटरी कॅरियर. रेस्पिरेशनच्या ज्या काही प्रोसेसेस आहे त्या मीन्स इझिली तिथे परफॉर्म होणार. सो आणि जे RBCs काउंट आहे दॅट इज 5.1 to 5.8 million per mm³, that is in male, and in female that is 4.3 to 5.2, that is RBCs count. सो जे RBCs ची लाईफ स्पॅन असतो मीन्स एक RBC फॉर्म झाल्यानंतर तिचा जो लाईफ स्पॅन आहे तो 120 डेजचा असतो. मीन्स एक RBC फॉर्म झाली तर ती 120 डेज ॲक्टिव्ह असते आणि तिचं जे फॉर्मेशन आहे, जी प्रोसेस आहे RBCs फॉर्म होण्याची, दॅट इज कॉल्ड ॲज इरिथ्रोपोएसिस. इरिथ्रोपोएसिस देन नंतर तुम्हाला एक आहे इरिथ्रोपोएटिन हा हार्मोन आहे. त्यानंतर
पॉलिसिथेमिया, इरिथ्रोसाइटोपेनिया. हे जे वर्ड्स आहे लक्षात ठेवायचे त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार. इरिथ्रोपोएसिस इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ RBCs. देन जे RBCs प्रोड्यूस होते, आता एखादी गोष्ट प्रोड्यूस होत आहे त्याच्यासाठी रॉ मटेरियल लागणार. सो ते फॉर्म कशापासून होते? सो RBCs फॉर्म होतात हिमोसायटोब्लास्ट रेटिक्युलोसिट्स, दॅट इज हिमोसायटोब्लास्ट रेटिक्युलोसिट्स पासनं RBCs फॉर्म होणार. देन इरिथ्रोपोएटिक ऑर्गन मीन्स जे ऑर्गन्स RBCs फॉर्म करण्यासाठी हेल्प करतात. सो दॅट इज लिव्हर अँड स्प्लीन इन फिटस. फिटस मीन्स अनबॉर्न बेबी, म्हणजे जो मदर ओमध्ये प्रेझेंट असतो दॅट इज फिटस. सो त्या फिटसमध्ये RBCs फॉर्म होतात लिव्हर आणि स्प्लीनपासनं. देन अडल्टमध्ये RBCs फॉर्म होतात रेड बोन मॅरो. यू नो बोन मॅरो बोन्सच्या अंदर मीन्स इनरमध्ये प्रेझेंट असतं, तिथनं RBCs फॉर्म होतात आणि फिटसमध्ये लिव्हर आणि स्प्लीनपासनं फॉर्म होतात. सो दॅट इज इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. हे लक्षात ठेवायचे थेअरीसाठी पण, बोर्ड्सच्या MCQसाठी पण आणि एंट्रन्ससाठी पण असे क्वेश्चन्स विचारले जातात बेसिकली फिजिओलॉजीमध्ये. सो दॅट इज इरिथ्रोपोएटिक ऑर्गन. सो नाव RBCs फॉर्म होण्यासाठी विटॅमिन B12 इट इज अ विटॅमिन, हे नेसेसरी असतं. फॉलिक ॲसिड नेसेसरी असतं अँड हेमिप्रोटीन नेसेसरी असतं. सो हे 3 कंपोनंट RBCs फॉर्म होण्यासाठी रिक्वायर्ड असतात. जी प्रोसेस आहे दॅट इज इरिथ्रोपोएसिस. जे ऑर्गन्स आहे दॅट इज इरिथ्रोपोएटिक ऑर्गन, लिव्हर स्प्लीन इन फिटस अँड रेड बोन मॅरो इन अडल्ट. हे थोडं कन्फ्युजिंग आहे बट केअरफुली लक्षात ठेवायचं. आणि जी फॉर्म्ड RBCs आहे, मी सांगितलं की एक RBC 120 डेज त्याचा लाईफस्पॅन आहे. 120 डेज नंतर ते डिस्ट्रॉय होणार. सो ते एक पर्टिक्युलर ऑर्गनमध्ये जाऊन डिस्ट्रॉय होतात. तो these organs are RBCs destroyed in liver and spleen in adult and in fetus also. ते जे ऑर्गन्स आहे ते लिव्हर आणि स्प्लीनमध्ये डिस्ट्रॉय होतात. देन जेव्हा RBC काउंट खूप जास्त होते म्हणजे त्यांचं जे प्रोडक्शन आहे ते रिक्वायर्डपेक्षा खूप जास्त झालं तर त्या कंडिशनला पॉलिसिथेमिया म्हणतात. आणि सपोज कमी झालं मीन्स रिक्वायर्ड जास्त आहे आणि प्रोडक्शन कमी आहे RBCsचं, सो दॅट कंडिशन इज कॉल्ड इरिथ्रोसाइटोपेनिया. हे लक्षात ठेवायचं. पॉलिसिथेमिया म्हणजे जास्त मीन्स RBC जास्त प्रेझेंट असतात आणि इरिथ्रोसाइटोपेनिया म्हणजे कमी प्रेझेंट असतात. आपण आता हे RBCsचं शिकलो, असंच WBCचं पण आहे, तिथे पण असे वर्ड्स आहे. तो सो पर्टिक्युलर RBCs आणि WBCs ते लक्षात ठेवायचे. कन्फ्यूज होतं कधी WBCsचं RBCsमध्ये लिहितो, RBCsचं WBCsमध्ये लिहितो. सो थोडं डिवाइड करून डिफरन्शिएट करून लक्षात ठेवायचं. सो आपण RBC पाहिलं. RBCमध्ये इरिथ्रोसाइट्स हे सेकंड नाव आहे. RBCsला खूप मेजर प्रमाणात प्रेझेंट असतात ब्लडमध्ये. सर्क्युलर बायकॉन्केव इन्युक्लिएटेड असतात बट इन कॅमेल अँड लामा इट इज न्यूक्लिएटेड. जो RBCsमध्ये HB काउंट मीन्स HB प्रेझेंट असतो. HB प्रेझेंट आहे. इट इज रेस्पिरेटरी कॅरियर. O2चं जे काही ट्रान्सपोर्ट आहे ते HB थ्रू होणार. HB आहे म्हणजे आयरन आहे. आयरन आहे म्हणजे रेड ब्लड मीन्स जनरली ब्लडी विल बी रेड. आता HBचं आयरन मी सांगितलं होतं की कशा फॉर्ममध्ये असते दॅट इज Fe++ आपण रेस्पिरेशनमध्ये बघितलं होतं. सो HB प्रेझेंट असणार. RBCs काउंट पाहिला. हे जे युनिट आहे ते इकडे पण प्रेझेंट असणार. मी जागा नसल्यामुळे लिहिलं नाही. सो दॅट इज हे युनिट आहे RBCs काउंटचं आणि हे नंबर्स आहे दॅट ह्या नंबर्समध्ये ते प्रेझेंट असणार. सो इट इज RBC काउंट नॉट HB काउंट. सो लक्षात ठेवायचं हे RBC काउंट आहे. सो एक RBCsचा लाईफस्पॅन 120 डेजचा असतो आणि ते जी फॉर्मेशनची प्रोसेस आहे दॅट इज इरिथ्रोपोएसिस. देन प्रोड्यूस्ड मीन्स RBCs जे प्रोड्यूस होतात ते हिमोसायटोब्लास्ट रेटिक्युलॉइड्सपासनं फॉर्म होतात.
देन इरिथ्रोपोएटिक ऑर्गन मीन्स जे ऑर्गन्स RBCs फॉर्म करतात दॅट इज लिव्हर अँड स्प्लीन इन फिटस अँड रेड बोन मॅरो इन अडल्ट. सो जे रिक्वायर्ड आहे RBCs फॉर्मेशनसाठी दॅट इज B12 विटॅमिन, फॉलिक ॲसिड, हेमिप्रोटीन हे रिक्वायर्ड असतात RBCs फॉर्मेशनसाठी. RBCs फॉर्म झाल्यानंतर 120 डेज नंतर डिस्ट्रॉय होतं. डिस्ट्रॉय कुठे होणार दॅट इज लिव्हर अँड स्प्लीन. अँड देन RBCs काउंट जास्त झाला दॅट इज पॉलिसिथेमिया, जर कमी झाला दॅट इज इरिथ्रोसाइटोपेनिया. जे हॉर्मोन्स आहे जे RBCs साठी फॉर्मेशन ऑफ RBCs साठी रिस्पॉन्सिबल असतात दॅट इज इरिथ्रोपोएटिन. हा हॉर्मोन लक्षात ठेवायचा. हॉर्मोन्स फॉर RBCs दॅट इज इरिथ्रोपोएटिन. देन RBCs ब्लड क्लॉटिंगसाठी रिस्पॉन्सिबल असतं. सपोज एखादी कट झाला आपल्या कुठेही बॉडी पार्टला तर ब्लड फ्लो होतं बट ॲट सर्टन सेकंड्स ब्लड फ्लो होणं स्टॉप होतं दॅट इज ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग समोर आहे एक पार्ट तुम्हाला डिटेलमध्ये, बट त्याच्यासाठी एक जो पार्ट आहे जो रिस्पॉन्सिबल असतो दॅट इज RBCs. सो RBCs इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. आणि एक मीन्स कन्सेप्ट आहे दॅट इज हिमॅटोक्रिट. सो व्हॉट इज हिमॅटोक्रिट? इट इज रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ RBCs टू द टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड. हा एक फॉर्म्युला टाईप आहे. हे एंट्रान्सेससाठी एखादी न्यूमरिकलसाठी वगैरे मे बी आस्क होऊ शकतं किंवा फॉर्म्युला आस्क होऊ शकतो. सो हा मेन्शन करायचा दॅट इज हिमॅटोक्रिट. सो व्हॉट इज हिमॅटोक्रिट? इट इज अ रेशिओ ऑफ व्हॉल्यूम ऑफ RBCs टू टोटल व्हॉल्यूम ऑफ ब्लड. आणि हे मेन आणि वुमेनसाठी डिफरंट असतं. मीन्स ह्याची जी व्हॅल्यू आहे ती मेन अँड वुमेन डिफरंट शो करतात. सो आपण RBCs बघितला. RBCs हा ब्लडच्या फॉर्म एलिमेंटचा पार्ट आहे. जे आपण ब्लड पाहिलं ब्लडमध्ये 2 टाईप्स दॅट इज फ्लुइड प्लाझ्मा, फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंटमध्ये 3 टाईप्स दॅट इज RBCs, WBCs, प्लेटलेट्स. त्यामधलं आपण RBCs पाहिलं. RBCsला इरिथ्रोसाइट्स म्हणतात. सर्क्युलर बायकॉन्केव्ह इन्युक्लिएटेड असतं. त्यानंतर कॅमल अँड लामामध्ये न्युक्लिएटेड असतं. RBCs काउंट पाहिला. RBCमध्ये HB प्रेझेंट असतं. लाईफ स्पॅन इज 120 डेज. त्याच्या प्रोसेसला इरिथ्रोपोएसिस देन जे फॉर्म होतात ते, मग जे ऑर्गन्स, त्यानंतर काय रिक्वायर्ड असतं ते, देन डिस्ट्रॉय लिव्हर अँड स्प्लीनमध्ये. मग जास्त झालं ती कंडिशन, कमी झालं ती कंडिशन, हॉर्मोन्स. आणि हा नंतर हेमॅटोक्रिट. हा एक जनरल फॉर्म्युला दॅट इज RBCs. सो आपण स्टार्ट केलं तर ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम. ब्लड वॉस्क्युलर सिस्टीममध्ये 2 टाईप्स दॅट इज ओपन सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशन. क्लोज सर्क्युलेशनमध्ये 2 टाईप दॅट इज सिंगल सर्क्युलेशन, डबल सर्क्युलेशन. सिंगल सर्क्युलेशन फिशेसमध्ये होतं आणि डबल सर्क्युलेशन ह्युमन हार्ट. अँड द नेक्स्ट इज सर्क्युलेटरी सिस्टीम इन ह्युमन्स. त्यामध्ये 2 सिस्टीम असतात दॅट इज ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम. त्यामध्ये आपण ब्लड डिस्कस केलं. स्टडी ऑफ ब्लड इज हेमॅटोलॉजी. 4 to 6 लिटर प्रेझेंट असतं. देन एम्ब्रियॉनिक मिझोडमपासनं फॉर्म होतं. त्याचे कॅरेक्टर्स अँड देन ब्लडचे 2 टाईप्स दॅट इज फ्लुइड प्लाझ्मा अँड फॉर्म्ड एलिमेंट. त्या फॉर्म्ड एलिमेंटमध्ये RBCs. सो आपण एवढं डिस्कस केलं दॅट ते हे सगळा पार्ट सर्क्युलेशन इन ॲनिमल्समध्ये येतो. सो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो आपण RBCs बघितलं. सो आता त्यानंतर दॅट इज इरिथ्रोसाइट्स RBCsचाच पार्ट आहे. सो जे इरिथ्रोसाइट्सचं काउंट आहे दॅट इज इन नॉर्मल इट शुड बी 270 मिलियन. आणि जे आपण HB टेस्ट करतो हॉस्पिटलमध्ये गेल्यावर HB टेस्ट करायला लावतात. सो दॅट इज बेसिकली धिस. इन नॉर्मल अडल्ट इन मेन इट शुड बी 14 to 17 ग्राम %. अँड इन वुमन इट शुड बी 13 to 15 ग्राम %. सो आपण जे HB टेस्ट करतो, सो सपोज HB कमी असला सो आपल्याला आयरनच्या टॅब्लेट्स वगैरे प्रोव्हाइड केल्या जाते. सो आपण त्याच्यात बघू आता. मीन्स आयरन कसं काय HBमध्ये और RBCsमध्ये प्रेझेंट असतं ते पाहू. सो दॅट इज इरिथ्रोसाइट हा त्याचा काउंट. इन मेन इट इज 14 to 17 अँड इन वुमेन इट इज 13 to 15.
सपोज जर कमी असेल सो इट कॉजेस ॲनिमिया. आणि जे इरिथ्रोसाईट आहे ते कॉम्बिनेशन असतं प्रोटीन आयरन कॉम्प्लेक्सचं. सो हे लक्षात ठेवायचं, प्रोटीन प्लस आयरन. अँड जे इरिथ्रोसाईट आहे और HB इट मीन्स इरिथ्रोसाइट्स मीन्स RBCs. सो याच्यात 4 पॉलिपेप्टाईड दॅट इज ग्लोबिन चेन असतात, 2 अल्फा 2 बीटा. आयरन जे प्रोटीन आयरन कॉम्प्लेक्स असतं दॅट इज आयरन पोरिफायरिन अटॅच टू ईच चेन. हे जे प्रत्येक चेन आहे 4 चेन आहे याला आयरन पोरिफिरिन अटॅच्ड असतं. सो 1 O2 कॅरी मीन्स हे जी चेन आहे एक सिंगल चेन एक O2 कॅरी करतं. सो बेसिकली 4 O2s कॅरी करतात दॅट इज ऑक्सी हिमोग्लोबिन. आपण हे रेस्पिरेशनमध्ये शिकलो होतो. मी एक रिॲक्शन सांगितली होती दॅट इज हिमोग्लोबिन कंटेन्स Fe++, 4 AP++ असतात. सो दॅट इज दे कॅरीज 4 ऑक्सिजन. सो दिस इज द ती जी कन्सेप्ट आहे ती ही आहे दॅट इज आयरन पोरिफेरिन अटॅच्ड असतात. एक मीन्स एका चेनला एक अटॅच असल्यामुळे ते प्रत्येकी ईच ऑक्सिजन कॅरी करतं. ईच ऑक्सिजन मीन्स 4 कॅरी करतं टोटली. सो 4 ऑक्सिजन कॅरिंग इट फॉर्म्स ऑक्सीहिमोग्लोबिन. सो दिस इज फॉर्मेशन ऑफ ऑक्सीहिमोग्लोबिन. सो नेक्स्ट इज कार्बिन अमाइन हिमोग्लोबिन. जर सपोज जेव्हा एखाद्या टिश्यूपासनं हिमोग्लोबिन कार्बन घेऊन जातं सो तो रिड्यूस्ड फॉर्म असतो. आपण शिकलो होतो रेस्पिरेशनमध्ये जेव्हा HB कार्बन्सला अटॅच होतं दॅट CO2ला अटॅच होतं. सो दॅट टाईम रिड्यूस फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन फॉर्म होतं दॅट इज कार्बिन अमाइन ग्लोबिन. दिस इज अमायनो ग्रुप, रिड्यूस फॉर्म ऑफ ग्रुप. देन नेक्स्ट इज जे Fe हिमोग्लोबिनमध्ये आयरन प्रेझेंट असतं दॅट इज Fe. सो हा Fe फायरिटीनच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतं इन द लिव्हर. अँड देन नेक्स्ट इज पॉरिफायरिन. हे जे आपण आयरन पोरिफेरिन शिकलो दॅट इज जो आयरन आहे तो फायरिटीन फॉर्ममध्ये लिव्हरमध्ये असतो. अँड द पोरिफेरिन हे कन्वर्ट्स होतं ग्रीन पिगमेंटमध्ये विच इज बायलिवर्डिन. सो दॅट इज बायलिवर्डिन. देन दिस गेट कन्वर्ट्स इंटू रेड ऑरेंज बायलिरुबिन अँड देन इट मीन्स हे फॉर्म झाल्यानंतर हे बाईलमध्ये ॲड होतं अँड देन इन द फॉर्म ऑफ विसेस बॉडीच्या बाहेर निघतं. सो दिस इज इरिथ्रोसाइट्स. जे आपण RBC शिकलो त्याचा नेक्स्ट पार्ट आहे. सिलॅबसमध्ये जस्ट एक शॉर्ट नोट कलर्ड बॉक्स आहे त्यामध्ये मेन्शन केलं आहे. सो यामध्ये फक्त ही चेन एक लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे जो थेरीमध्ये म्हणजे रायटिंगमध्ये कन्फ्युजिंग असू शकतो लिहायच्या वेळेस. बट लक्षात ठेवायचे की 4 पॉलिपेप्टाईड असतात. 4 बेसिकली 2 अल्फा 2 बीटा. याला मग हे अटॅच्ड असतं. हे सिंगली एक ऑक्सिजन कॅरी करतं दॅट इज 4 ऑक्सिजन कॅरी करणार दॅट मीन्स ऑक्सीहिमोग्लोबिन फॉर्म होतं. देन नंतर कार्बिन अमाइन आपण रेस्पिरेशनमध्ये शिकलो रिड्यूस्ड फॉर्म आहे. सो दॅट इज दिस. मग आयरन अँड पोरिफेरिनचा जो कॉम्प्लेक्स आहे त्याचं सेपरेट एक्सप्लेनेशन. दिस इज इरिथ्रोसाइट. RBCचा नंतरचा पार्ट. सो नाव आपण इथे RBCs कंप्लीट केलं. सो आपण ब्लडच्या फॉर्म एलिमेंटमधला RBCs बघितला. आता आपण बघू WBCs दॅट इज व्हाईट ब्लड कॉर्पसेस और व्हाईट ब्लड सेल्स. सो WBCचं नेक्स्ट नाव ल्युकोसाइट्स पण आहे. WBCsला ल्युकोसाइट्स पण म्हणतात. देन इट इज कलरलेस न्यूक्लिएटेड अँड इट लार्जर दॅन RBCs. त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते RBCsपेक्षा लार्जर असतं. सो WBCs इज ल्युकोसाइट्स कलरलेस न्यूक्लिएटेड अँड लार्जर दॅन RBCs. एक डायोपिटिस कंडिशन असते दॅट मीन्स WBCs कॅपिलरी वॉलच्या बाहेर निघतात दॅट इज मूव्ज आउट फ्रॉम कॅपिलरी वॉल. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज डायोपिटिस. 1 मार्कच्या डेफिनेशनसाठी विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन दॅट इज डायोपिटिस. देन नेक्स्ट इन नॉर्मल जो WBCचा काउंट आहे तो किती असतो दॅट इज 5000 to 11000 per mm3 इन ब्लडमध्ये प्रेझेंट असतो. सो
जर WBCs काउंट कमी झाला, डिक्रीज झाला, तर त्या कंडिशनला ल्युकोपेनिया म्हणतात. आपण RBCsमध्ये शिकलो, तिथे पण जर काउंट कमी झाला तर इरिथ्रोसायटोपेनिया होतं, इथे ल्युकोपेनिया. सो ल्युको मीन्स जनरली आठवणी ठेवायचं, दॅट इज WBCs. WBCचं दुसरं नाव ल्युकोसाइट्स असतं. सो कमी काउंट दॅट इज पेनिया. सो मीन्स ल्युकोपेनिया मीन्स डिक्रीज काउंट ऑफ RBCs. सपोज जर इन्क्रीज झालं दॅट इज ल्युकोसायटोसिस मीन्स इन्क्रीज. जर WBCs ब्लडमध्ये इन्क्रीज झाला सो दॅट इज ल्युकोसायटोसिस. जनरली ल्युकोसायटोसिस न्यूबॉर्न बेबीजमध्ये होतं प्रेग्नन्सीच्या प्रोसेसच्या दरम्यान. सो दॅट इज ल्युकोसायटोसिस. त्याचा जो WBC काउंट आहे तो इन्क्रीज होतो. सो नेक्स्ट मीन्स जर आता हा काउंट इन्क्रीज झाला दॅट इज ल्युकोसायटोसिस. बट एका कंडिशननुसार मीन्स इन्क्रीजच होत आहे, खूप इन्क्रीज झाला. सो दॅट कंडिशन कॉजेस कॅन्सर. सो दिस कंडिशन मीन्स अनकंट्रोल इन्क्रीज. ती जी इन्क्रीज आहे WBCची तर कंट्रोल नसेल होत, मीन्स ते इन्क्रीजच होत आहे ॲट above than certain level. So this condition causes blood cancer and this condition called as leukemia. So that is generally a blood cancer. लक्षात ठेवायचं हे समोर जेव्हा ब्लड कॅन्सर किंवा कॅन्सर ही जी डिसीज आहे हा जेव्हा तुम्ही शिकाल सो त्यामध्ये ही कन्सेप्ट आहे ल्युकेमिया. सो नेक्स्ट WBC जनरली फंक्शन काय करतं. आपण RBCचं बघितलं दॅट इज इट इज मीन्स त्याच्यात HB असतात, ते रेस्पिरेटरी कॅरियर असतात, रेस्पिरेशनची प्रोसेस कंडक्ट करतात, ब्लडला रेड कलर प्रोव्हाइड करतात. सो व्हॉट WBCs फंक्शन ऑफ WBC दॅट इज प्रोटेक्शन. हे आपल्या बॉडीमध्ये सोल्जर्सचं काम करतात. एखादा फॉरेन बॅक्टेरिया, व्हायरस और एनी अदर सबस्टन्स जर एंटर करत आहे आणि आपल्या नॉर्मल बॉडीला अफेक्ट करत आहे तर WBCs त्याच्या अगेन्स्ट काम करतात. ते अँटीबॉडी अँटीजनची कन्सेप्ट आहे ती WBCsमध्ये ॲक्टिव्ह असते. सो आपण ते समोर बघू. दॅट इज WBCमध्ये 2 टाईप्स असतात. दॅट इज ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइट्स मीन्स त्याचा जो सायटोप्लाझम असतो तो ग्रॅन्युअल असतो आणि अग्रॅन्युलोसाइटचा विदाउट ग्रॅन्युअल असतो. यांच्या नावातच आहे दॅट इज ग्रॅन्युलोसाइट मीन्स विथ ग्रॅन्युलर सायटोप्लाझम, अग्रॅन्युलोसाइट मीन्स विदाउट ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. सो हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहे इट शोज पॉलीमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स. ग्रॅन्युलर सायटोप्लाझम इट शोज पॉलीमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स PNL. हे असं असतं त्याचं शॉर्ट फॉर्म. MCQsमध्ये विचारला जातो विच शोज पॉलीमॉर्फोन्यूक्लिअर ल्युकोसाइट्स दॅट इज ग्रॅन्युलोसाइट्स. देन ॲज अ स्ट्रक्चर लोब्युलेटेड न्यूक्लियाय असते आणि ग्रॅन्युलोसाइट्स फॉर्म होतात मायोलॉइड स्टीम सेल्सनी अँड टोटल WBCsचा 72% कंट्रीब्यूट करतात. देन ग्रॅन्युलोसाइट 28% कंट्रीब्यूट करतात. हे फॉर्म होतात लिम्फॉइड स्टीम सेल्सनी, मायटोसिसनी डिवाइड होतात, लार्ज असतात बट त्याचं जे न्यूक्लियस असतं ते नॉट लोब्युलेटेड. इट इज नॉट लोब्युलेटेड. हिअर इट इज लोब्युलेटेड. सो दिट इज डिफरन्शिएशन बिटवीन ग्रॅन्युलोसाइट्स अँड अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 टाईप्स आहेत. WBCsचे 2 टाईप्स म्हणजे ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप्स आणि अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 टाईप्स. सो ग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप्स दॅट इज न्यूट्रिओफिल्स, बॅसोफिल्स, इओसिनोफिल्स. सो न्यूट्रिओफिल्स दॅट इज स्टेन्ड बाय न्यूट्रल डाय, बॅसोफिल्स मीन्स स्टेन्ड बाय बेसिक डाय आणि इओसिनोफिल्स मीन्स स्टेन्ड बाय ॲसिडिक दॅट इज इओसिन डाय. सो टोटल WBC मीन्स ग्रॅन्युलोसाइट जे कंट्रीब्यूट करतात दॅट इज 72%. सपोज याला 100% कन्सिडर केलं सो इट विल कंट्रीब्यूट 70% टू द ग्रॅन्युलोसाइट. न्यूट्रिओफिल्स 70% कंट्रीब्यूट करतात ग्रॅन्युलोसाइट्सला. देन बॅसोफिल्स 0.5 to 1% कंट्रीब्यूट करतात आणि इओसिनोफिल्स 1 to 3% कंट्रीब्यूट करतात. याचं जे स्ट्रक्चर आहे न्यूक्लियस सेव्हरल लोब्ड असते दॅट इज 2 to 7 लोब असतात.
बॅसोफिल्सचा न्यूक्लियस हे ट्विस्टेड असतं, असं ट्विस्टेड स्ट्रक्चर असतं न्यूक्लियसचं. आणि इओसिनोफिल हे बायलोब्ड असतात. मी प्रत्येक सेलचा डायग्राम प्रोव्हाइड करून देईल, मीन्स फ्रॉम RBCsपासनं तर WBCsपर्यंत, प्लेटलेट्सपर्यंत. सो नेक्स्ट इज ग्रॅन्युलोसाइट्सचे 2 टाईप्स, दॅट इज लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. लिम्फोसाइट बेसिकली मी जे सांगितलं की WBCs अँटीबॉडी अँटीजन जे इंटरॅक्शन आहे त्यात काम करतात, त्यात बेसिकली लिम्फोसाइट्स ॲक्टिव्ह असतात. हे स्मॉलर असतात WBCs, मीन्स कम्प्लीट WBCsच्या कम्पॅरिझनमध्ये. लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस असतो, स्ट्रक्चर स्मॉल आहे बट न्यूक्लियस इज लार्ज. सो 25 to 30% WBCsमध्ये कंट्रीब्यूट करतात. देन यामध्ये 2 कन्सेप्ट मीन्स 2 टाईप्स असतात, दॅट इज T लिम्फोसाइट्स, B लिम्फोसाइट्स. जेव्हा तुम्ही अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन शिकाल ते समोर आहे सिलेबसमध्ये, नेक्स्ट लेसनमध्ये अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. त्यामध्ये T लिम्फोसाइट्स, B लिम्फोसाइट्स एक सेपरेट कन्सेप्ट आहे, ते समोर बघू. दॅट इज बट इट म्हणजे T लिम्फोसाइट्स, B लिम्फोसाइट हे लिम्फोसाइट्समध्ये येतात. लिम्फोसाइट्स हे अग्रॅन्युलोसाइट्समध्ये आणि अग्रॅन्युलोसाइट्स कम्स इन WBCs. देन नेक्स्ट इज मोनोसाइट्स. मोनोसाइट्स हा लार्जेस्ट असतो, त्याचा न्यूक्लियस हा लार्ज असतो आणि बीन शेप्ड असतो. बीन शेप्ड मीन्स इट इज बेसिकली दिस टाईप, याच्यासारखं असतं बीन शेप स्ट्रक्चर म्हणजे. सो लार्जेस्ट असतात सेल्स, न्यूक्लियस पण लार्ज असतो आणि बीन शेप्ड असतो. 3 to 5% कंट्रीब्यूट करतात टोटल WBCsचा. अँड इट शोज फॅगोसायटोसिस, मीन्स स्वतःचं सेल डिजनरेट करणं. सो दॅट इज फॅगोसायटोसिस. ही सुद्धा कन्सेप्ट आहे समोर तुम्हाला. सो दॅट इज मोनोसाइट्स. सो आपण WBCs बघितलं, WBCsचा काउंट, डिक्रीज, इन्क्रीज कंडिशन. मग WBCsचे टाईप्स, 2 टाईप्स, ग्रॅन्युलोसाइट्स, अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युलोसाइटचे 3 टाईप्स, न्यूट्रोफिल्स, बॅसोफिल्स, इओसिनोफिल्स. यांच्या नावातच मीन्स त्यांचं मिनिंग आहे. न्यूट्रो मीन्स न्यूट्रल, बॅसो मीन्स बेसिक, इओसिन मीन्स इओसिन दॅट इज ॲसिडिक. अँड नेक्स्ट आपण अग्रॅन्युलोसाइट्स बघितले, त्याचे 2 टाईप्स, लिम्फोसाइट्स अँड मोनोसाइट्स. दिस इज WBCs. आपण आधी RBCs बघितलं, नंतर WBCs आणि एक लास्ट आहे दॅट इज थ्रोम्बोसाइट्स और प्लेटलेट्स. आपण फॉर्म्ड एलिमेंटचे 3 पार्ट्स बघितले, मीन्स आपण फॉर्म्ड एलिमेंट पाहिलं ब्लडचं तेव्हा 3 सांगितले मी, दॅट इज RBCs, WBCs अँड प्लेटलेट्स. आपण RBCs बघितलं, दिस इज WBC अँड दिस इज नाव प्लेटलेट्स. सो प्लेटलेट्स हे सेल्युलर फ्रॅगमेंट स्ट्रक्चर असतं, मेगा कॅरियर्सपासनं फॉर्म होतं, प्रोड्यूस फ्रॉम रेड बोन मॅरो. रेड बोन मॅरोपासनं फॉर्म होणार ते. स्मॉल स्ट्रक्चर असतं, ओव्हल शेप्ड आणि न्यूक्लियस नसतात. सो दिस इज प्लेटलेट्स, दॅट इज cellular fragment formed from megakaryotes produced from red bone marrow, small ovule shaped and without nucleus. Normal count जी platelets ची असते that is 2.5 to 4.5 lakh per mm3. Then the decrease जर suppose platelet decrease झाला so त्या कंडिशनला thrombocytopenia and जर डिक्रीज झाला तर थ्रोम्बोसायटोपेनिया आणि प्लेटलेट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लॉटिंग. देन सपोज ब्लड वेसल्स जर रप्चर झाली तर ती सील्ड होते बाय द थ्रोम्बस विच इज फाउंड बाय प्लेटलेट्स. देन नेक्स्ट इज सेरोटोनिन, अ लोकल वॅस्को कन्स्ट्रक्टर, वेसल्स कन्स्ट्रक्टर. हे बेसिकली फॉर्म होतं फ्रॉम द प्लेटलेट. सो प्लेटलेट्स इज सेल्युलर फ्रॅगमेंट from megakaryotes. रेड बोन मॅरोपासनं फॉर्म होते, स्मॉल ओव्हल शेप्ड विदाउट न्यूक्लियस, नॉर्मल काउंट, डिक्रीज झाल्यानंतर थ्रोम्बोसायटोपेनिया, ब्लड क्लॉटिंगला रिस्पॉन्सिबल अँड थ्रोम्बस सिक्रेट होते. सो नाव व्हॉट इज ब्लड क्लॉटिंग. आपण RBC शिकताना पण पाहिलं दॅट इज RBCs हेल्प्स फॉर ब्लड क्लॉटिंग. सो आता ब्लड क्लॉटिंगची एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती पाहून घेऊ. व्हॉट इज ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंगमध्ये
टोटली 12 फॅक्टर्स ॲक्टिव्ह असतात, त्यातला 6th फॅक्टर ह्युमन्समध्ये ॲक्टिव्ह नसतो. टोटल 12 फॅक्टर्स ब्लड क्लॉटिंग फॉर्म करतं, त्यातला 6th ॲक्टिव्ह नसतो. नाव ब्लड क्लॉटिंगमध्ये फर्स्ट सपोज एखादी आपली स्किन आहे ती रप्चर झाली तर सगळ्यात पहिले थ्रोम्बिन ॲक्टिवेट होते. थ्रोम्बिन नंतर थ्रोम्बिन ॲक्टिवेट्स द एन्झाईम दॅट इज थ्रोम्बोबिनेज. हे एन्झाईम आहे, हे एन्झाईम ॲक्टिवेट होणार. हे एन्झाईम फंक्शन काय करतं, दॅट इट्स इनॲक्टिव्ह हेपॅरिन कन्वर्ट्स इनॲक्टिव्ह थ्रोम्बिन टू द ॲक्टिव्ह थ्रोम्बिन, दॅट इट कन्वर्ट्स इनॲक्टिव्ह प्रोथ्रोम्बिन इनटू द ॲक्टिव्ह थ्रोम्बिन. मग हे थ्रोम्बिन ॲक्टिव्ह झाल्यानंतर सोल्युबल ब्लड प्रोटीन जे फायब्रिनोजिन आहे ते इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट होतं आणि देन ब्लड क्लॉट्स होते. दिस इज ब्लड क्लॉटिंग. सो आपण ब्लड शिकताना 2 टाईप्स पाहिले, दॅट इज फ्लुइड प्लाझ्मा फॉर्म्ड एलिमेंट. फॉर्म्ड एलिमेंटचे 3 टाईप्स, दॅट इज RBCs, WBCs आणि WBCsचे टाईप्स पाहिले, ग्रॅन्युलोसाइट्स. देन आपण प्लेटलेट्स पाहिलं आणि एक छोटीशी कन्सेप्ट दॅट इज ब्लड क्लॉटिंग. सो आपण स्टार्ट केलं होतं सर्क्युलेशन इन ॲनिमल, त्यामध्ये ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम, त्यामध्ये मग आपण ब्लड वॉस्क्युलर सर्क्युलेशन इन ह्युमन हार्टमध्ये ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. ही सगळी आपली ब्लड वॉस्क्युलर सिस्टीम कंप्लीट झाली. आणि यानंतर जे स्ट्रक्चर आता आपण बघणार आहोत दॅट इज हार्ट. हार्टचं जे डायग्राम, त्याचं सर्क्युलेशन हे कंप्लीट एक मेजर क्वेश्चन मीन्स जो मॅक्सिमम मार्क्सचा क्वेश्चन असतो त्यामध्ये हार्ट और आयदर सर्क्युलेशन विचारल्या जाऊ शकते. तर पूर्ण थेअरी प्रिपेअर करून ठेवायची. हार्ट आणि सर्क्युलेशन हे 2 क्वेश्चन मॅक्सिमम टाइम्स विचारतात. आता अप्लाइड बेसिस आहे तर अप्लाइड बेसिस विचारणार, बट थेअरी ही सेम असते. सो प्रिपेअर करून ठेवायची. मॅक्सिमम मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये हे असे क्वेश्चन विचारतात. सो आपण आज सर्क्युलेशन जो टॉपिक आहे ह्युमन्सचा आणि ॲनिमल्सचा, मीन्स पहिले ॲनिमल्सचा पाहिला आणि त्याच्या रिस्पेक्टिव्हली ह्युमन्स. सो दिस इज सर्क्युलेशन अँड छोटा टॉपिक दॅट इज ब्लड क्लॉटिंग. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता.